महाराष्ट्रातील लाखो बांधकाम कामगारांच्या हक्कांचे संरक्षण तसेच बंद करण्यात आलेल्या कल्याणकारी योजना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना स्वतंत्र कृती समिती आक्रमक झाली आहे। या मागण्यांसाठी समितीच्या वतीने 12 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई प्रेस क्लब आझाद मैदानाजवळ राज्यस्तरीय विशेष बैठक व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। यावेळी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील कथित भ्रष्टाचार आणि अन्यायकारक कामकाजाबाबत सविस्तर माहिती मांडण्यात आली। बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, बंद करण्यात आलेल्या योजना पुन्हा सुरू कराव्यात आणि मंडळाच्या कामकाजात पारदर्शकता आणावी अशी मागणी समितीने केली आहे। मी स्वतंत्र कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या 98 कामगार संघटना जे ट्रेड युनियन रजिस्टर आहेत त्यांचा हे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार स्वतंत्र कृती समिती आहे। त्या समितीच्या वतीनं आम्ही 2024 पासून महाराष्ट्रातल्या कामगारांना ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी शासनाच्या तिन्ही यंत्रणेशी म्हणजे एक कामगार आयुक्त, दुसरं प्रधान सचिव आणि इमारत कामगाराचे जे मेन सचिव आणि अधिकारी आहेत कुबार साहेब यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार करतो, त्यांना भेटण्याची वेळ मागतो, पण ती काही वेळ देत नाही। तरी पण आम्ही पत्रव्यवहार करून कामगारांच्या ज्या समस्या आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करतो। आमच्याबरोबर आज जवळजवळ 7 जिल्ह्यातले लोक इथं आलेले आहेत। आपलं 26 जिल्ह्यामध्ये पूर्ण नेटवर्क आहे। ज्या ज्या जिल्ह्यात जे कामगार काम करतात ते कामगार सर्व संघटना आपल्यासोबत काम करतात आणि स्थानिक पातळीवर ज्या कामगारांची नाव नोंदणी होते, नाव नोंदणी झाल्यावर त्याला वेळेवर कार्ड भेटत नाही, लाभ भेटत नाही, याच्यावर आपल्या कामगार संघटना आवाज उचलतात। जिथं जर प्रश्न प्रेमानं चर्चा करून सोडल्या जात नाही तिथं जन आंदोलन होते आणि जन आंदोलन झाल्यानंतर तिथे चर्चा होते आणि आश्वासन मिळते। 10 प्रश्नापैकी 2 प्रश्न तातडीने सोडवले जातात आणि बाकीचे प्रश्न आपण नंतर करू असं आश्वासन दिलं जाते, पण मार्ग त्याच्यातून काढला जातो पण चर्चा केल्यानंतर। तर कृती समितीच्या वतीने जे महाराष्ट्र राज्य स्वतंत्र कृती समिती आहे याच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढ्या कामगार संघटना क्रियाशील आहेत ते आपल्यासोबत असतात आणि कामगारांना आर्थिक सामाजिक जो काय योजना 32 प्रकारच्या योजना त्याचा लाभ देण्यासाठी काम करतात। आजची जी पत्रकार परिषद दिली त्याचा मुख्य उद्देश होता की जे 14 कल्याणकारी योजनेमधून जे शिक्षणाचा निधी देणाऱ्या योजना आहेत ते बंद करण्यात आल्या। त्याच्याबद्दल कोणाची तक्रार नव्हती। पहिले ते 9वीपर्यंत जो निधी भेटत होता तो या शासनाने बंद केला। तो निधी काही महाराष्ट्र शासनाचा नाही आहे की केंद्र सरकारचा नाही आहे, तो कामगारांच्या सेसमधून तयार झालेला पैसा आहे। त्याला कुठलाही अधिकार नाही, कुठल्याही कामगारांनी तक्रार न करता या निधी का बंद करण्यात, त्याच्याऐवजी ते ज्या कामगारांच्या मुलांना स्थायी निधी देणार होते ते आता त्याच्या बदल्यात त्यांना साहित्य देणार आहे। ज्या साहित्याचा त्या कामगारांना काही उपयोग होणार नाही, कारण मुलांना शिक्षण घेण्यासाठी जे आर्थिक सहाय्य पाहिजे ते रोख रक्कममध्ये यांना भेटणार होतं, पण रोख रक्कम देत असताना यांना कमिशन भेटणार आहे म्हणून ते बंद करून ते वस्तू स्वरूप देण्याचं त्यांचा हे त्यासाठी हे योजना बंद केली। म्हणून आपण महाराष्ट्रातल्या सर्व संघटना याच्या विरोधात आवाज उठवतो। समितीमध्ये मधुकांत पतारे नाहीत, बरेच चेहरे नाहीत। मधुकर पात्रिया एकेकाळी मुंबईमध्ये सर्वात मोठी संघटना चालवते की ते निर्मला निकेतन कॉलेजमध्ये होते। त्यांनी मुंबईतले बरेचसे नाके कव्हर केले होते, पण ते आंदोलन करून थकले आणि कामगारांमध्ये त्या काळी जे नाका कामगार होते ते वयस्कर झाले आणि ते नाका सोडून आता हाऊसकीपिंग किंवा सिक्युरिटीमध्ये काम करतात। मग त्यामुळे ते संघटना आता थोडं थांबलेलं आहे। त्यांची जागा दुसऱ्या कामगार संघटनेने घेतली। प्रत्येक नाक्यावर नवीन चेहरे तयार येतात, नवीन संघटना तयार होतात आणि ते आंदोलन करतात। ते आंदोलन करत असताना अशा सर्व आंदोलनकारांना एकत्र केलं म्हणून हे स्वतंत्र कृती समिती आहे। याच्यामध्ये बी एक कामगार समिती आहे। त्या समितीबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे हे लोक होते। किती काम या मंडळामध्ये बहुसंख्य टोटल जे तालुका 358 केंद्र आहेत त्या सर्व कंत्राटी कामगार आहेत। येऊन मुख्य कार्यालयामध्ये जे बी कर्मचारी आहेत ते सर्व कंत्राटी कामगार आहेत। मुख्य कार्यालय जे आहे त्या कार्यालयामध्ये फक्त 7 लोक परमनंट आहेत, पण ते प्रभारी आहेत, ते फिक्स नाही आहेत। प्रभारी म्हणून तिथं आलेले आहेत, ते त्यांच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे आहेत, ते तिथं आलेले आहेत आणि तिथं काही काय बाकी सर्व कंत्राटी कामगार आहेत। हे आंदोलन घ्यायचं आहे। हे आमचं आंदोलन बऱ्याच 2024 पासून नागपूरला घेतलं, मुंबईला घेतलं, पण आंदोलन करत असताना संख्या किती असेल पण पोलीस येऊन ते रोखतात आणि मग जे काही अधिकारी
ज्या मंत्र्याला समोर येतो तो येत नाही, दुसरा अधिकारी येतो, निवेदन घेतो, आश्वासन देतो, पुढे काय होत नाही. तरी आम्ही सतत त्यांच्याशी चर्चा करून याच्यातून संवाद साधून प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो, कारण कामगारांना न्याय भेटला पाहिजे. जर संघर्ष एकत्र आला तर न्याय भेटणार नाही. सर मी हे काही बोलत नाही. सभागृहामध्ये गेल्या अधिवेशनमध्ये या अधिवेशन 22 आमदारांनी प्रश्न विचारले. सभागृहामध्ये कामगार मंत्र्यांना प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नाचं उत्तर कामगार मंत्र्यांनी सरळ दिलं नाही. विचार करून माहिती घेऊन सांगितलं होतं. त्यावेळेस पण दक्षता समिती झाला. अभिमन्यू पवार आणि बरेचशा आमदाराचं नाव घेऊ शकत नाही मी आता. त्यांनी आमदार उके साहेब दक्षता समितीचं काय झालं, बरोबर, भांडे वाटपाचं काय झालं, हे प्रश्न विचारले होते ना सभागृहामध्ये. त्यावेळेस कामगार मंत्र्यांनी त्यांना सांगलं की माहिती घेतो आणि सांगतो. पुढे काय झालं दुसऱ्या अधिवेशनमध्ये कामगार विचार. मंत्री आकाश फुंडकर साहेब फक्त आश्वासन देतात, अंमलबजावणी करत नाही. त्यांच्याच मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नाव नोंदणी होते. आता हे आम्ही बोललो तर आरोप होईल, पण तिथले जे वस्तुस्थिती आहे की त्याच्या आता जर पोर्टलवर जर तुम्ही ऑनलाईन नाव नोंदणी केली तर तुम्हाला ऑप्शन येते जवळचं केंद्र निवडवा. ऑप्शन काय येते, जवळचं केंद्र नोंदवा, जवळचं केंद्र नोंदवा. तर आम्ही ज्यावेळेस त्या केंद्राचा ॲड्रेस घेतो तर ते भाजपचं कार्यालय निघतं. आंदोलन केलं तर तुम्हाला तिथं जाती व्यवस्था आणि पक्षाचं राजकारण घेऊन मग आम्हाला टार्गेट केलं जातं. किंवा आमच्या जे कार्यकर्ते आहेत ते ग्रामीण भागात अनेक असे घटना घडलेल्या आहेत की ज्या कामगार नेत्यांनी असा प्रश्न विचारला त्याच्यावर हमले झाले. आता सरकारनं 13 जुलैला जो हे योजना बंद केल्या ते पूर्वत चालू करण्यात याव्या आणि नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना त्या सर्व योजनेचा लाभ भेटावा. आणि पूर्वी ज्या शैक्षणिक योजना सगळ्या चालू होत्या ती पूर्वत शैक्षणिक योजना चालू तरतूद करावी अशा पद्धतीची मागणी आपली आहे. शिक्षण सहाय्य देण्याची तरतूद आहे. हे तरतूद डावलून राज्य सरकारने आणि मंडळाने निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून हा निर्णय तात्काळ रद्द करावा आणि पूर्वत ज्या योजना चालू होत्या त्या चालू ठेवाव्यात अशा पद्धतीची कृती समितीची मागणी आहे. 6 लाख केले आणि त्याच्यात हे बोगस प्रकरण पकडले गेले. अनेक जे मृत्यू झालेले कामगार आहेत त्यांना हा पैसा दिला जातो आणि हे आम्ही सांगत नाही, हे त्यांच्या अधिकाऱ्यामार्फतच हे झालं की किती हे बघत. चालेल, ठीक आहे.